कथेवरती आहे. त्या कथेचं नाव आहे ध्रुव बाळाची कथा. उत्तानपात राजाला दोन पत्न्या होत्या. एक होती सुरुची आणि दुसरी होती सुनैती. सुरुची मातेच्या पोटी ज्याचा जन्म झालाय त्याचं नाव आहे उत्तम, आणि सुनैती मातेच्या पोटी ज्याचं जन्म झाला त्याचं नाव होतं ध्रुव बाळ. त्या राजाच्या दोन्ही सुद्धा पत्न्या होत्या, दोन्ही आवडत्या होत्या. परंतु सुरुची जी होती ती अतिशय आवडती होती, आणि सुनैती होती ती जराशी आवडती होती. ती पत्नी सुद्धा त्याच राज्यामध्ये राहायची, परंतु एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी राहायची. एक दिवस राजदरबार भरलाय, आणि राजदरबार भरल्याच्या नंतर उत्तानपात राजाच्या एका मांडीवरती बसला होता. ध्रुव बाळ त्यावेळेस 5 वर्षाचे होते. त्या 5 वर्षाचे ध्रुव बाळ म्हणले, आई मला सुद्धा बाबाच्या मांडीवरती बसायचंय. ध्रुव बाळ वरती जातात, आणि वरती गेल्याच्या नंतर मांडीवरती बसायला जातात. त्यावेळेस सुरुची माता तिथे येते, ध्रुव बाळाचा हात धरते आणि त्याला असं झटकते सांगते, ए ध्रुवा, अरे काय करतोस रे तू? तुला जर तुझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं असेल ना, तर तुला या सुरुची मातेच्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल, अन्यथा तुला बसता येणार नाही. 5 वर्षाचे ध्रुव बाळ होते. डोळ्यातून पाणी आलं, आणि डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर ध्रुव बाळ रडत 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 आपल्या सुनैती मातेकडे येतात. आणि सुनैती मातेकडे आल्याच्या नंतर घडलेला सगळा प्रकार सांगितलाय. त्यावेळी सुनैती माता म्हणतात, अरे काय त्या नाशिवंत मांडीवरती बसतोस? जा जगाच्या बापाच्या मांडीवरती बस, जिथून तुला कोणी सुद्धा हाकलू शकणार नाही. त्यावेळेस ध्रुव बाळाने विचारलं, आई ऐक ना आई, अरे कुठं असते रे ती मांडी, कुठं भेटेल? भगवान परमात्मा अरे जंगलामध्ये असतो, तू जा भगवंताचं नामस्मरण कर. आणि मी एक सांगतो तुम्हाला, मुलगा कसा घडवायचा हे कमीत कमी 80% आईच्या हातात असतं. आईच्या हातात असतं. मुलाला किती संस्कार, कारण वडिलाला माहितीच नसतं रात्री मुलगा किती वाजता येतोय, काय येतोय, खाऊन कुठून येतोय, पिऊन कुठून येतोय. कारण मुलगा 11 वाजता येऊ द्या, 12 वाजता येऊ द्या, घरावरती तिने असं कडी आदळी की सगळ्यात एक नंबर कोण उठत? आईच उठती ना. ऐका, असंच एक आई होती, आणि त्या मुलाचे लहानपणीच वडील वारले होते. आणि वडील वारल्याच्या नंतर त्या मुलाने एक दिवस काय केलं, एका आपल्या मित्राच्या दप्तरातून एक खोडरबल आणलं. खोडरबल आणल्याच्या नंतर त्याच्या आई त्याला काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी त्यानं एक पेन आणला, तिसऱ्या दिवशी एक पेन्सिल आणली, चौथ्या दिवशी बघता बघता त्यानं कंपास आणला. असं चोरी करत 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 एक दिवस एवढा मोठा दरोडेखोर झाला, एवढा मोठा चोर झाला. आणि एका बँकेच्या दरोड्यामध्ये दरोडा टाकत असताना एका पोलिसानं त्याला धरलं, आणि धरल्याच्या नंतर त्याला आता फाशीची शिक्षा झाली आहे. बघा, फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर त्या चोराला विचारलं, आता तुझी शेवटची कधी काही इच्छा असेल का, तू ती इच्छा सांगून दे, कारण तुला उद्या फाशी होणार आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं, मला माझ्या आईला भेटायचंय, मला माझी शेवटची एकच इच्छा आहे, मला माझ्या आईला भेटायचंय, साहेब कृपा करा आणि मला माझ्या आईची भेट घालून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 9 वाजता त्याच्या आईला बोलावलं, आणि आईला बोलवलं त्या आईला वाटलं आता मला हा नक्की सांगेल की मी माझे पैसे कुठे ठेवलेत, मी माझं सोनं नाणं कुठे ठेवलंय, हा मुलगा मला आज सांगेल. परंतु ती आई आली, आणि त्या मुलानं एक चापट घेतली, त्या आईच्या तोंडात मारली. त्यावेळेस तो जेलर म्हणतो, अरे जन्माला आल्यापासून तू नुसत्या चोऱ्याच केल्यास, आणि तुला आता फाशीला जायचंय, तरी सुद्धा तू तुझ्या आईच्या तोंडात मारतो. त्यावेळेस त्या चोरानं उत्तर दिलं, गाडशिरस्कर ऐका, कीर्तनातून फक्त एवढंच घेऊन जा. त्या चोरानं सांगितलं, जेलर साहेब ऐका ना, याच आईनं जर मला लहानपणी ज्यावेळेस मी खोडरबल चोरलं होतं त्यावेळेस ही चापट जर मला माझ्या तोंडात मारली असती तर आज मला फाशी झाली नसती. त्यामुळे संस्कार हे आईपासूनच घडत असतात. आज सुद्धा आळंदीमध्ये एक जी स्त्री होती, ती ज्यावेळेस तिला पहिला महिना लागला, तो पहिला महिना लागण्यापासून तिने एवढे ज्ञानेश्वरीचे पारायण केले, एवढे ज्ञानेश्वरीचे पारायण केले, खूप जुनी गोष्ट आहे. आणि आता तो मुलगा जवळजवळ 11 ते 12 वर्षाचा झाला,
आणि त्याच्या आत्ता सुद्धा ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे, याचे साक्षीदार हे सगळे आळंदीकर आहेत. त्या मुलाच्या कंठस्थ ज्ञानेश्वरी आहे सगळे. कमीत कमी 6 दिवस 9 दिवस सासूची ते काहीतरी आहे ना, 6 दिवस सासूची आपल्याला कळत नाही काही. आमच्या घरी आई लागली होती बघायला, मग टीव्हीचं बॅलन्सच केलं नाही. नको म्हणलं, अजिबात नको बाबा. हे 6 दिवस सोन्याचे 6 दिवस सासूचे बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालिका पहा. गरुड छत्रपती शिवाजी, असंख्य मालिका आहेत महाराज, किती काही सुद्धा. नाही तर आपले काय एवढं अवघड झालंय ना आज महाराज, स्त्रियांचं तर एवढं अवघड झालंय. पहिल्या काळी स्त्रिया ज्या होत्या ना, एवढा सुंदर स्वयंपाक करायच्या, एवढ्या सुंदर, अशी चपाती भाकर अशी फुगायची ना. आता भाकर नाही फुगत, करणारी फुगती. पहिल्या काळी मसाले सुद्धा नव्हते, तरी भाजी अशी एवढी रुचकर व्हायची. आता डाबावर मसाला चव नाही कशाला. चपात्या फुगत नाहीत, करणारी फुगती. त्यामुळे सांगतोय, कमीत कमी चित्रपट पाहत असताना कमीत कमी चांगले बघा, हिंदू धर्माचे बघा, जेणेकरून आपल्याला काहीतरी ते ऊर्जा देतील. त्यामुळे संस्कार करत असताना कधी मी तर सांगतो, ज्या महिला गर्भवती ज्या महिला आहेत ना, प्रत्येक महिलेनं रोज कमीत कमी 5 तरी ओव्या वाचल्या पाहिजे, जेणेकरून मुलगा हा सात्विक बनेल. कमीत कमी एवढं केलं तरी जीवनाचं कल्याण होईल तुमच्या. मग तुम्ही म्हणा, आता तुम्ही गेले सांगू वरडले नुसते सांगू सांगू, आम्ही काय ऐकत नाही, आम्ही मेलो सांगू सांगू, तुम्ही ऐकणारच नाही. ऐकणार आहे का? ज्ञानेश्वरीचं पारायण करणार का? बोलत जा नका जाऊ मी घरी. ऐका, संस्कार असतात ते घरातून होत असतात. त्यामुळे सुनैती मातेचे जे संस्कार होते ते लहानपणापासून सुनैती माते ध्रुव बाळांना भगवंताच्या कथा सांगायच्या. त्या कथा सांगत असताना सांगायच्या, अरे या जगाच्या पाठीवर एकच भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याची जर भक्ती केली ना, तर आपल्या जीवनामध्ये सगळे सुख लागतात आपल्याला. तो ध्रुव बाळ आता वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्याच्या नंतर चालत असताना त्यांना मध्ये एक नारद महर्षी भेटले. नारद महर्षी भेटल्याच्या नंतर नारद महर्षींनी सांगितलं की बाबा, अरे बाळा तू चाललास कुठे? त्यावेळेस ध्रुव बाळानं सांगितलं, आता मी चाललो देवाची प्राप्ती करून घ्यायला चाललो, मला देव मिळवायचा आहे, मला देव मिळवायचा आहे मला. त्यावेळेस नारदांनी सांगितलं, अरे तू अतिशय लहान वयाचा आहे, कमीत कमी या अरण्यामध्ये अतिशय हिंस्र प्राणी आहेत, मोठमोठे वाघ आहेत, सिंह आहेत, अस्वल आहेत, तुला नाश्त्यावरी खाऊन जातील, तू जाऊ नको. त्यावेळेस त्यांच्या अंगावरती भगवे जे कपडे होते, भगवे कपडे ध्रुव बाळानं पाहिले आणि ध्रुव बाळांना विचारलं की तुम्ही कोण आहात? कारण ध्रुव बाळाच्या आईनं सुनैती मातेनं सांगितलं होतं की ज्याला नारदांची भेट झाली त्यांना भगवान परमात्मा भेटला. त्यावेळेस ध्रुव बाळ विचारायचे, आई ते नारद कसे दिसतात ग, मला सांग ना त्यांचं वर्णन. त्यावेळेस आईनं त्या सुनैती माते सांगायची की बाबा, अंगावरती भगवे वस्त्रे धारण केलेले, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्यात, आणि सतत नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. आज सतत ज्यांचं भजन चालू असतं ते नारद आहेत आणि नारदांचं भजन सुरू होतं. त्यावेळेस त्या ध्रुव बाळांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात? त्यावेळेस नारदांना सांगितलं, अरे मी नारद महर्षी आहे. त्यावेळेस ध्रुव बाळ म्हणतात, नाही तुम्ही नारद नाहीत, कारण माझ्या आईनं मला सांगितलं होतं ज्याला नारद महर्षी भेटले त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. असा एवढा भगवंताची एवढी उत्कंठता त्यांना लागली होती. त्यावेळेस नारदाने सांगितलं, तुम्ही आता जा आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही देवाचं भजन करा. त्यांना 12 अक्षरी मंत्र दिला होता. 12 अक्षरी सगळ्यांना हात वर करायचे आणि तो मंत्र सुद्धा आपण म्हणायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, हात वर करा. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय.
सुरू केलं आणि भगवान आता देवीला काळजी पडली. त्यावेळेस देवीनं सांगितलं, देवा आता तर तुम्ही जाणार हो, 6 वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही जाता असाल तर जा, नाही तर मी जाते. बघा ध्रुव बाळानं एवढी तपश्चर्या केली होती. पहिल्या 3 महिन्यामध्ये ते काय करायचे, फक्त बोरं खायचे, फक्त बोरं खायचे. त्याच्यानंतर 6 महिन्यानं फक्त आणि फक्त काय खायचे, कंदमुळं खायचे. त्याच्यानंतर परत 3 महिन्यानं म्हणजे 9 महिन्याचा काळ गेला आणि शेवटचे जे 3 महिने होते त्या 3 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त ध्रुव बाळ श्वास घ्यायचे. एवढा नियंत्रण त्यांनी श्वासावरती ठेवलं होतं. आता भगवंताला काळजी पडली आणि काळजी पडल्याच्या नंतर भगवान परमात्मा येतात आणि भगवान परमात्मा आल्याच्या नंतर जो भगवंताचा शंख होता तो शंख त्यांच्या गालावरती लावला. त्याचं सुंदर उदाहरण आहे, मकम करोति वाचालम पंगुम लंगयते गिरिम यत कृपातमहम वंदे परमानंद महाधवम. ही भगवंताची स्तुती ध्रुव बाळांनी केली. ध्रुव बाळांना माहिती सुद्धा नव्हतं की हाच भगवान परमात्मा आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा खाली येतात, ध्रुव बाळाचे डोळे उघडतात आणि उघडल्याच्या नंतर भगवान परमात्मा हसतात, ध्रुव बाळ सुद्धा हसतात. ध्रुव बाळ का हसतात की बाबा मला भगवान परमात्मा भेटला. आणि भगवंत का हसायचे, अरे भगवंत म्हणायचे, अरे अरे ध्रुव ऐक ना, अरे मोठमोठाले ऋषी हिमालयामध्ये तपश्चर्या करतात रे, तरी सुद्धा मी त्यांना कधीच भेटत नाही. अरे मी तुला भेटायला आले, तू माझ्यासाठी काहीतरी माग रे माझ्याकडे. त्यावेळेस ध्रुव बाळ असं हसून उत्तर देतात, बघतात, सांगतात, अरे माझ्याकडे भगवान परमात्मा आलाय, मला काय मागायची गरज आहे. ध्रुव बाळाला आढळपद देऊन टाकलं. आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव, आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव. दुधाचा सागर उपमान्यू, दुधाचा सागर उपमान्यू, आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपदी बाळ पैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव, आढळपती बाळ वैसवीला ध्रुव. आढळपदी बाळ बसविला ध्रुव. बघा एवढी भगवंताची उपासना केली, एवढी भगवंताची पूजा केली, एवढं नामस्मरण केलं, ध्रुव बाळाला आढळपेद देऊन टाकलं. कारण आज सुद्धा आकाशात पाहिला आपण, जर तो आपल्याला जो चमकणारा तारा दिसतो तो ध्रुव तारा. ध्रुव म्हणजेच अतिशय महत्वाचा. बघा अभंगामध्ये सुद्धा ध्रुवपद महत्वाचं कोणतं आहे, ध्रुवपद. सांगायचं तात्पर्य एकच आहे, ध्रुव बाळाने सुद्धा फक्त आणि फक्त एकाच देवाची उपासना केली